हेलो बच्चों, आपके अपने यासीन क्लासेस यूट्यूब चैनल में आप सबका स्वागत है। आज के इस वीडियो में हम 10वीं कक्षा के हिंदी पाठ्य पुस्तक से गिल्लू पाठ का दूसरा भाग देखेंगे। अगर आपने अभी तक इस पाठ का पहला भाग नहीं देखा है तो इस वीडियो के डिस्क्रिप्शन में मैं लिंक दे दूंगा, वहीं से आप पहले भाग को देख सकते हैं। आज का पाठ आरंभ करने से पहले अगर आपको हमारी वीडियोस अच्छी लगती हैं तो लाइक कीजिए, शेयर कीजिए और हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए। पास के बेल आइकन को क्लिक करके ऑल नोटिफिकेशन बटन को ऑन कीजिए, जिससे हमारी अपडेट्स आपको मिलती रहेंगी। बच्चों, इस पाठ के पहले भाग में हमने देखा महादेवी वर्मा कौवों के बारे में जानकारी दे रही थी। तभी उनकी दृष्टि कौवों की चोंचों से घायल हुए एक गिलहरी के बच्चे पर पड़ती है। वह उसे उठाकर अपने कमरे में लाती हैं, उसका उपचार करती हैं और अपने कमरे में ही उसके लिए एक घोंसला बनाती हैं और उसे गिल्लू नाम देती हैं। तो बच्चों, अब आज का पाठ देखते हैं। जब मैं लिखने बैठती तब अपनी ओर मेरा ध्यान आकर्षित करने की उसे इतनी तीव्र इच्छा होती थी कि उसने एक अच्छा उपाय खोज निकाला। जब लेखिका लिखने के लिए बैठती थी तो उनका ध्यान अपनी ओर आकर्षित करने की उसे बहुत इच्छा होती थी, तो उसने एक अच्छा सा उपाय खोज निकाला था। उसने मतलब गिल्लू ने। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲಿ ತೀವ್ರ मतलब ಹೆಚ್ಚು ಇಚ್ಛೆ ಆಗುತ್ತಿತ್ತು। ತೀವ್ರ मतलब ಹೆಚ್ಚು। ಲೇಖಕಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರು ಬರೆಯಲು ಕುಳಿತಿದ್ದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರ ಒಂದು ಗಮನವನ್ನು ಸೆಳೆಯಲು ಅಥವಾ ತನ್ನ ಕಡೆ ಆಕರ್ಷಿಸಲು ಅದಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಇಚ್ಛೆ ಆಗುತ್ತಿತ್ತು। ಅದಕ್ಕಾಗಿ ಅದು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಉಪಾಯವನ್ನು ಕೂಡ ಹುಡುಕಿತ್ತು। वह मेरे पैर तक आकर सर से पर्दे पर चढ़ जाता और फिर उसी तेजी से उतरता। उसका यह दौड़ने का क्रम तब तक चलता जब तक मैं उसे पकड़ने के लिए नहीं उठती। गिल्लू ने जो उपाय खोजा था वह यह था कि लेखिका के पैरों तक आकर वह सर से पर्दे पर चढ़ जाता और उसी तेजी से नीचे भी उतरता, और जब तक लेखिका उसे पकड़ न लेती तब तक यह ऊपर चढ़ना और नीचे उतरने का जो क्रम है वो ऐसे ही चलता रहता। ಲೇಖಿಕ ಅವರ ಗಮನವನ್ನು ಸೆಳೆಯಲು ಅದೊಂದು ಉಪಾಯವನ್ನು ಮಾಡಿತ್ತು। ಆ ಉಪಾಯ ಏನಂದ್ರೆ, ಲೇಖಿಕೆ ಅವರ ಕಾಲ್ ಹತ್ರ ಬಂದು ಸರ್ ಅಂತ ಮೇಲೆ ಪರದೆಯ ಮೇಲೆ ಹತ್ತುವುದು ಹಾಗೂ ಅದೇ ವೇಗದಲ್ಲಿ ಕೆಳಗೆ ಇಳಿಯುವುದು। ಲೇಖಿಕ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಅವನನ್ನು ಹಿಡಿಯಲು ಹೇಳುತ್ತಿರಲಿಲ್ಲೋ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಈ ಹತ್ತುವ ಮತ್ತು ಇಳಿಯುವ ಕ್ರಮ ಹೀಗೆ ನಡೆಯುತ್ತಿತ್ತು। तो बच्चों, देखते हैं आगे लेखिका क्या कहती हैं। कभी मैं गिल्लू को पकड़कर एक लंबे लिफाफे में इस प्रकार रख देती कि उसके अगले दो पंजों और सिर के अतिरिक्त सारा लघुघात लिफाफे के भीतर बंद रहता। इस अद्भुत स्थिति में कभी कभी घंटों मेज पर दीवार के सहारे खड़ा रहकर वह अपनी चमकीली आंखों से मेरा कार्यकलाप देखा करता। लेखिका गिल्लू को पकड़कर एक लंबे लिफाफे में रख देती थी। और कैसे रख देती थी? उसके अगले दो पंजे और सर बाहर रहता था और बाकी सारा जो उसका शरीर है, जो छोटा सा शरीर है, वो लिफाफे के अंदर बंद रहता। गिल्लू जो है इस अद्भुत स्थिति में कभी कभी घंटों मेज पर दीवार के सहारे खड़ा रहकर अपनी चमकीली आंखों से जो लेखिका काम कर रही है उसको देखा करता था। ಲೇಖಕಿಯವರು ಮುಂದೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕೆಲವೊಮ್ಮೆ ನಾನು ಗಿಲ್ಲುವನ್ನು ಹಿಡಿದುಕೊಂಡು ಒಂದು ಲಕೋಟಿಯಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಇಡ್ತಿದ್ದೆ। ಹೇಗೆ ಹಾಕಿ ಇಡ್ತಿದ್ದೆ ಅಂದ್ರೆ, ಅದರ ಮುಂದಿನ ಎರಡು ಕಾಲುಗಳು ಮತ್ತು ಅದರ ಒಂದು ತಲೆಯನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ಉಳಿದ ಎಲ್ಲ ಅದರ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಶರೀರ, ಲಘು ಶರೀರ ಏನಾಗ್ತಿತ್ತು ಆ ಒಂದು ಲಕೋಟೆಯ ಒಳಗೆ ಇರ್ತಿತ್ತು। ಮತ್ತು ಇಂತಹ ಅದ್ಭುತ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಅದು ಬಹಳಷ್ಟು ಗಂಟೆಗಳವರೆಗೆ ಆ ಗೋಡೆಯ ಆಧಾರವಾಗಿ ನಿಂತುಕೊಂಡು ತನ್ನ ಒಂದು ಹೊಳಪಿನ ಅಥವಾ ಮಿಂಚಿನ ಕಣ್ಣಿನಿಂದ ಲೇಖಕಿ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ನೋಡುತ್ತಿರುತ್ತಿತ್ತು। भूख लगने पर चिक चिक करके मानो वह मुझे सूचना देता और काजू या बिस्किट मिल जाने पर उसी स्थिति में लिफाफे से बाहर वाले पंजों से पकड़कर उसे कुतरता रहता। जब गिल्लू को भूख लगती तो वह चिक चिक करके लेखिका को सूचना देता कि मुझे भूख लगी है और कुछ तो खाने को दो। तब लेखिका क्या करती, उसे काजू या बिस्कुट दे देती। काजू ಅಂದ್ರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲಿ ಗೋಡಂಬಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ನಾವು, ಅದು। तो काजू या बिस्कुट मिल जाने पर वह उसी स्थिति में मतलब जिस तरह वो लिफाफे में उसको बंद किया था लेखिका ने, उस स्थिति में वह उन बिस्कुट या काजू को अपने लिफाफे से बाहर वाले पंजों से पकड़कर कुतरता रहता, खाता रहता। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಗಿಲ್ಲುವಿನಿಗೆ ಹಸುವಾದಾಗ ಅದು ಚಿಕ್ ಚಿಕ್ ಅಂತ ಧ್ವನಿಯಿಂದ ಲೇಖಕಿಯವರಿಗೆ ಸೂಚನೆ ನೀಡುತ್ತಿತ್ತು। ಲೇಖಕಿಯವರು ಅದಕ್ಕೆ ಕಾಜು ಅಥವಾ ಬಿಸ್ಕಿಟ್ ನೀಡಿದ ನಂತರ ಅದೇ ಸ್ಥಿತಿ ಅಂದರೆ ಆ ಲಕೋಟಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಂತಹ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ತನ್ನ ಮುಂದಿನ ಒಂದು ಕೈಗಳಿಂದ ಅದನ್ನು ಹಿಡಿದುಕೊಂಡು ತಿನ್ನುತ್ತಿರುತ್ತಿತ್ತು। तो बच्चों, अब आगे देखते हैं। फिर गिल्लू के जीवन का प्रथम वसंत आया। बाहर की गिलहरियां खिड़की के जाली के पास आकर चिक चिक करके न जाने क्या कहने लगी। तो यहाँ आगे लेखिका कहती हैं कि उसके जीवन का पहला वसंत आया। उस समय क्या होता है, बाहर की जो गिलहरियां हैं खिड़की के पास आकर, खिड़की के पास यानी जहां पर
गिल्लू का जो घोंसला है उस खिड़की के जाली के पास आकर चिक चिक कहकर न जाने उसे कुछ कहने लगती हैं। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಮುಂದೆ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಗಿಲ್ಲುವಿನ ಜೀವನದ ಮೊದಲ ಅಥವಾ ಪ್ರಥಮ ವಸಂತ ಬಂದಿತ್ತು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೊರಗಿನ ಅಳಿಲುಗಳು ಕಿಟಕಿ ಹತ್ತಿರ ಬಂದು ಗಿಲ್ಲುವಿನಿಗೆ ಚಿಕ್ ಚಿಕ್ ಅಂತ ಏನು ಹೇಳುತ್ತಿದ್ದವು. ಅದು ಲೇಖಕಿಯವರಿಗೆ ಅರ್ಥವಾಗುತ್ತಿರಲಿಲ್ಲ. गिल्लू को जाली के पास बैठकर अपनेपन से बाहर झांकते देखकर मुझे लगा कि इसे मुक्त करना आवश्यक है. गिल्लू जो है जाली के इस पार होकर अपने पन से बाहर झांक रहा था, यानी यहाँ से निकलकर वह बाहर जाना चाहता था, लेकिन यहाँ से वह जा नहीं पा रहा था. तो उसी में वह दुखी नजर आ रहा था. तो ऐसा इसको देखकर लेखिका क्या करती है, उसे मुक्त करने का निर्णय लेती है. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಗಿಲ್ಲು ಜಾಳಿಗೆಯ ಹತ್ತಿರ ಕುಳಿತು ಹೊರಗಿನ ಅಳಿಲುಗಳನ್ನು ನೋಡುತ್ತಿತ್ತು. ತಾನು ಹೊರಗೆ ಹೋಗಿ ಅವುಗಳೊಂದಿಗೆ ಆಟ ಆಡಬೇಕು ಎಂಬ ಆಸೆ ಗಿಲ್ಲುವಿನಲ್ಲಿ ಮೂಡಿತ್ತು. ಆದರೆ ಅದಕ್ಕೆ ಹೊರಗಡೆ ಹೋಗಲು ಆಗದೆ ಅದು ನೋವು ಪಡುತ್ತಿತ್ತು. ಇದನ್ನು ಗಮನಿಸಿದ ಲೇಖಕಿಯವರು ಗಿಲ್ಲುವನ್ನು ಮುಕ್ತಗೊಳಿಸುವ ನಿರ್ಧಾರವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ. तो आगे देखेंगे लेखिका क्या कहती हैं. मैंने किले निकालकर जाली का एक कोना खोल दिया और इस मार्ग से गिल्लू ने बाहर जाने पर सचमुच ही मुक्ति की सांस ली. मैंने यानी लेखिका ने किले निकालकर जाली का जो एक कोना है उसको खोल देती है और उसी मार्ग से गिल्लू क्या करता है, बाहर जाता है और उसे बहुत ही आनंद का अनुभव होता है. वह खुश हो जाता है, वह मुक्ति की सांस लेता है, मतलब वह मुक्त होकर बहुत ही खुश लगने लगता है. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲಿ ಕಿಲೆ ಅಂದ್ರೆ ಮೊಳೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕಿಯವರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಮೊಳೆಯನ್ನು ತೆಗೆದು ಜಾಳಿಗೆ ಒಂದು ಮೂಲೆಯನ್ನು ತೆರೆದು ಬಿಡ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಹೊರಗೆ ಹೋಗಿ ಗಿಲ್ಲುವಿನಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಆನಂದವಾಗುತ್ತದೆ, ಸಂತೋಷದ ಒಂದು ಅನುಭವವಾಗುತ್ತದೆ, ಮುಕ್ತಿಯ ಒಂದು ಅನುಭವ ಆ ಗಿಲ್ಲುವಿಗೆ ಆಗುತ್ತದೆ. इतने छोटे जीव को घर में पले कुत्ते बिल्लियों से बचाना भी एक समस्या ही थी. तो गिल्लू क्या था, एक छोटा सा जीव था. इतने छोटे जीव को घर में पले कुत्ते बिल्लियों से बचाना भी एक समस्या था. तो महादेव वर्मा जी के घर में गिल्लू के अलावा भी कुत्ते बिल्लियों जैसे जानवर रहते थे. तो उनसे इस छोटे से जीव को बचाना बड़ी समस्या थी. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇಂಥ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಜೀವಿಯನ್ನು ಮನೆಯಲ್ಲಿರುವಂಥ ಬೇರೆ ಸಾಕು ಪ್ರಾಣಿಗಳೆಂದರೆ ನಾಯಿ ಬೆಕ್ಕುಗಳಿಂದ ಕಾಪಾಡೋದು ಬಹಳಷ್ಟು ಕಷ್ಟದ ಕೆಲಸವಾಗಿತ್ತು, ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆಯಾಗಿತ್ತು. मेरे कमरे से बाहर जाने पर वह भी खिड़की की खुली जाली की राह बाहर चला जाता और दिन भर गिलहरियों के झुंड का नेता बना हर डाल पर उछलता कूदता रहता और ठीक 4 बजे वह खिड़की से भीतर आकर अपने झूले में झूलने लगता. लेखिका जब अपने कमरे से बाहर जाती तो वह भी खिड़की की जो खुली जाली है उसी राह से वो बाहर चला जाता और दिन भर गिलहरियों के झुंड का नेता बनता. गिलहरियों के झुंड का एक नेता बनकर हर एक डाल से, जो पेड़ों की डालों पर एक डाल से दूसरी डाल पर उछलता और कूदता और ठीक 4 बजे क्या होता, खिड़की से भीतर आकर अपने झूले में झूलने लगता. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇಲ್ಲಿ झुंड ಅಂದ್ರೆ ಗುಂಪು, ಉಚಲನ ಕೂದನ ಅಂದ್ರೆ ಜಿಗಿಯುವುದು ಅಂತ ಅರ್ಥ ನೀಡುತ್ತದೆ. ಲೇಖಕಿಯವರು ಕೋಣೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಹೋದ ಮೇಲೆ ಅದು ಕೂಡ ಅಂದ್ರೆ ಗಿಲ್ಲು ಕೂಡ ಕಿಟಕಿಯಿಂದ ಒಂದು ಮೂಲೆಯಲ್ಲಿ ತೆಗೆದಿರುವ ಜಾಳಿಗೆಯ ಮಾರ್ಗವಾಗಿ ಹೊರಗೆ ಹೋಗಿ ದಿನವಿಡೀ ಅಳಿಲುಗಳ ಗುಂಪಿನ ನಾಯಕನಾಗಿ ಟೊಂಗೆಗಳಿಂದ ಟೊಂಗೆಗಳ ಮೇಲೆ ಜಿಗಿಯುತ್ತಿರುತ್ತಿತ್ತು. ಹಾಗೂ ಸರಿಯಾಗಿ 4 ಗಂಟೆಗೆ ಕಿಟಕಿಯಿಂದ ಒಳಗೆ ಬಂದು ತನ್ನ ಗೂಡಿನಲ್ಲಿ ತೂಗಾಡುತ್ತಿತ್ತು. तो आगे देखते हैं. मुझे चौंकाने की इच्छा उसमें न जाने कब और कैसे उत्पन्न हो गई थी. कभी फूलदान के फूलों में छिप जाता, कभी पर्दे की चुन्नट में और कभी सोन जूही की पत्तियों में. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇಲ್ಲಿ ಚೌಕಾನ ಅಂದ್ರೆ ಆಶ್ಚರ್ಯಗೊಳಿಸು, ಫೂಲ್ದಾನ್ ಅಂದ್ರೆ ಹೂದಾನಿ, ನಾವು ಫ್ಲವರ್ ಪಾಟ್ ಅಂತೀವಲ್ಲ ಅದು. ಚುನ್ನಟ್ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನೀರಿಗೆ ಅಂದ್ರೆ ಕರ್ಟನ್ ಇರ್ತಾವ, ಕರ್ಟನ್ಗೆ ಮಡಿಕೆ ಬಿದ್ದಿರ್ತವಲ್ಲ, ಆ ಮಡಿಕೆಗಳಿಗೆ ನಾವೇನಂತೀವಿ, ಚುನ್ನಟ್ ಅಂತೀವಿ. ಸೋನ್ ಜೂಹಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ತರಹದ ಹಳದಿ ಬಣ್ಣದ ಹೂವು, ಸುವಾಸನೆ ಬೀರುವಂತಹ ಒಂದು ಹಳದಿ ಬಣ್ಣದ ಹೂವು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಅರ್ಥ ನೀಡುತ್ತದೆ. लेखिका को चौंकाने के लिए गिल्लू फूलदान के फूलों में छिप जाता, कभी पर्दे की चुन्नट में और कभी सोनजोई की पत्तियों में छिप जाता था. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಲೇಖಕಿಯರನ್ನು ಆಶ್ಚರ್ಯಗೊಳಿಸಲು ಗಿಲ್ಲು ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಹೂದಾನಿಯ ಹೂಗಳಲ್ಲಿ, ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಪರ್ದೆಯ ಒಂದು ಮಡಿಕೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ಸೋಂಜೂಹಿಯ ಎಲೆಗಳಲ್ಲಿ ಅಡಗಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುತ್ತಿತ್ತು. तो लेखिका आगे कहती हैं, मेरे पास बहुत से पशु पक्षी हैं और उनका मुझसे लगाव भी कम नहीं है, परंतु उनमें से किसी को मेरे साथ मेरी थाली में खाने की हिम्मत हुई है ऐसा मुझे स्मरण नहीं आता. तो लेखिका कहती हैं कि उनके पास गिल्लू के अलावा बहुत सारे पशु पक्षी भी रहते हैं और उनका उनसे लगाव भी बहुत है. लेखिका से लगाव भी बहुत है, यानी प्यार भी बहुत है, पर
उनमें से किसी को भी इतनी हिम्मत नहीं हुई कि उनके साथ बैठकर उनके थाली में खाना खाए। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲಿ ಹಿಮ್ಮತ್ ಅಂದ್ರೆ ಧೈರ್ಯ। ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕಿಯವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಹತ್ರ ಗಿಲ್ಲುವನ್ನು ಹೊರತುಪಡಿಸಿ ಇನ್ನೂ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳು ಅವ್ರ ಹತ್ರ ಇವೆ ಮತ್ತು ಅವರೊಂದಿಗೆ ಅವ್ರ ಸ್ನೇಹದ ಒಂದು ಬಾಂಧವ್ಯ ಕೂಡ ಅವರು ಹೊಂದಿದ್ದಾರೆ। ಆದರೆ ಅವರಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ನನ್ನ ಜೊತೆ ಕುಳಿತುಕೊಂಡು ನನ್ನ ತಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡುವ ಧೈರ್ಯ ಯಾರಿಗೂ ಇಲ್ಲ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತಿದ್ದಾರೆ। आगे लेखिका कहती है, गिल्लू इनमें अपवाद था। मैं जैसे ही खाने के कमरे में पहुंचती वह खिड़की से निकलकर आंगन की दीवार बरामदा पार करके मेज पर पहुंच जाता और मेरी थाली में बैठ जाना चाहता। बड़ी कठिनाई से मैंने उसे थाली के पास बैठना सिखाया, जहां बैठकर वह मेरी थाली में से एक एक चावल उठाकर बड़ी सफाई से खाता रहता। काजू उसका प्रिय खाद्य था और कई दिन काजू न मिलने पर वह अन्य खाने की चीजें या तो लेना बंद कर देता था या झूले से नीचे फेंक देता था। तो लेखिका यहाँ पर कहती हैं जो दूसरे पशु पक्षी थे उनके घर में रहा करते थे उनको इतनी हिम्मत नहीं थी कि उनके साथ वह खाना खा सके, लेखिका के थाली के पास आकर बैठकर खाना खा सके। लेकिन गिल्लू इनमें अपवाद था, यानी इनसे अलग था। जब भी लेखिका खाने के कमरे में पहुंच जाती तो वह खिड़की से निकलकर आंगन की दीवार बरामदा पार करके खाने के टेबल तक पहुंच जाता, जहां पर लेखिका बैठकर खाना खाया करती थी। तब वह लेखिका के थाली में बैठना चाहता था। लेखिका ने उसे बड़ी कठिनाई से क्या सिखाया? थाली के पास बैठकर खाना सिखाया और वहां बैठकर वह बड़े आराम से एक एक चावल उठाकर खाया करता। काजू उसका प्रिय खाद्य था और कई दिन तक काजू न मिलने पर वह दूसरी चीजों को लेना बंद कर देता था या अगर कोई झूले में अगर उसको डाल दे तो झूले से उसे फेंक देता था। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ಇಲ್ಲಿ ಅಪವಾದ ಅಂದ್ರೆ ಭಿನ್ನ ಅಂತ ಆಗುತ್ತದೆ, ಅಪವಾದ ಅಂದ್ರೆ ಅಪವಾದನೂ ಆಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಭಿನ್ನ ಅಂತಾನೂ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು। ಚಾವಲ್ ಅಂದ್ರೆ ಅಕ್ಕಿ, ಚೀಸ್ ಅಂದ್ರೆ ವಸ್ತುಗಳು। ಲೇಖಕಿಯವರು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಗಿಲ್ಲು ಇವರಿಗೆ ಅಪವಾದಾಗಿತ್ತು, ಅಂದ್ರೆ ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದ ಬೇರೆ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳಿಗಿಂತ ಭಿನ್ನವಾಗಿತ್ತು। ಲೇಖಕಿಯವರು ಊಟದ ಕೋಣೆಗೆ ಬಂದಾಗ ಗಿಲ್ಲು ಕಿಟಕಿಯಿಂದ ಹೊರಗೆ ಬಂದು ಅಂಗಳದ ಗೋಡೆ ವರಾಂಡವನ್ನು ದಾಟಿ ಊಟದ ಟೇಬಲ್ ಮೇಲೆ ಬಂದು ಲೇಖಕಿಯವರ ತಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಲು ಬಯಸುತ್ತಿತ್ತು। ಲೇಖಕಿಯವರು ಬಹಳ ಕಷ್ಟದಿಂದ ಅದಕ್ಕೆ ತಟ್ಟೆಯ ಹತ್ತಿರ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುವ ಅಭ್ಯಾಸವನ್ನು ಮಾಡಿಸಿದರು। ಅಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಗಿಲ್ಲು ಲೇಖಕಿಯವರ ತಟ್ಟೆಯಿಂದ ಒಂದೊಂದು ಅಕ್ಕಿಯ ಕಾಳನ್ನು ತಿನ್ನುತ್ತಿತ್ತು। ಕಾಜು ಅದರ ಪ್ರಿಯ ಖಾದ್ಯವಾಗಿತ್ತು। ಹಲವು ದಿನಗಳವರೆಗೆ ಅದಕ್ಕೆ ಕಾಜು ಸಿಗಲಿಲ್ಲವೆಂದರೆ ಅದು ಬೇರೆ ವಸ್ತುಗಳನ್ನು ತಿನ್ನುತ್ತಿರಲಿಲ್ಲ ಅಥವಾ ತನ್ನ ಗೂಡಿನಿಂದ ಹೊರಗೆ ಹಾಕುತ್ತಿತ್ತು। तो बच्चों अब आगे देखते हैं लेखिका क्या कहती हैं। उसी बीच मुझे मोटर दुर्घटना में आहत होकर कुछ दिन अस्पताल में रहना पड़ा। उन दिनों जब मेरे कमरे का दरवाजा खोला जाता गिल्लू अपने झूले से उतरकर दौड़ता और फिर किसी दूसरे को देखकर तेजी से अपने घोंसले में जा बैठता। सब उसे काजू दे जाते, परंतु अस्पताल से लौटकर जब मैंने उसके झूले की सफाई की तो उसमें काजू भरे मिले, जिनसे ज्ञात होता था कि वह उन दिनों अपना प्रिय खाद्य कितना कम खाता था। तो आगे लेखिका कहती हैं कि इसी बीच क्या हो जाता है, उनको उनकी मोटर दुर्घटना होती है और वह जख्मी होकर कुछ दिन तक अस्पताल में रहती हैं। उन दिनों लेखिका के कमरे का दरवाजा खोला जाता तो गिल्लू अपने झूले से उतरकर दौड़ता और फिर दूसरे को देखकर फिर उसी तेजी से जाकर अपने घोंसले में बैठ जाता। सब लोग उसे काजू दे जाते, परंतु अस्पताल से लौटकर जब लेखिका आकर उसके झूले की सफाई करती हैं तो उनको काजू भरे मिलते हैं। तब उनको पता चलता है कि घर में लेखिका न होने पर वह दुखी रहता था। ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಲೇಖಕಿಯವರು ಮೋಟಾರ್ ದುರ್ಘಟನೆಯಲ್ಲಿ ಗಾಯಗೊಂಡು ಕೆಲವು ದಿನಗಳವರೆಗೆ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಇರಬೇಕಾಯಿತು। ಆ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಲೇಖಕಿಯವರ ಕೋಣೆಯ ಬಾಗಿಲು ತೆರೆದರೆ ಗಿಲ್ಲು ತನ್ನ ಗೂಡಿನಿಂದ ಇಳಿದು ಓಡಿ ಬರುತ್ತಿತ್ತು। ಅಲ್ಲಿ ಬೇರೆಯವರನ್ನು ಕಂಡು ಅದೇ ವೇಗದಲ್ಲಿ ತನ್ನ ಗೂಡಿನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುತ್ತಿತ್ತು। ಎಲ್ಲರೂ ಅದಕ್ಕೆ ಕಾಜುವನ್ನು ಕೊಡುತ್ತಿದ್ದರು। ಆದರೆ ಆಸ್ಪತ್ರೆಯಿಂದ ಹಿಂದಿರುಗಿ ಬಂದು ಲೇಖಕಿಯವರು ಅದರ ಗೂಡನ್ನು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸಿದಾಗ ಅದರಲ್ಲಿ ಕಾಜು ಹಾಗೇ ಇದ್ದವು। ಅಂದರೆ ಗಿಲ್ಲು ಲೇಖಕಿಯವರ ಅನುಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ತನ್ನ ಪ್ರಿಯ ಖಾದ್ಯವಾದಂತಹ ಕಾಜುವನ್ನು ಕೂಡ ತಿಂದಿರಲಿಲ್ಲ। तो बच्चों हम पाठ में अब आगे बढ़ते हैं।
मेरी अस्वस्थता में वह तकिए पर सिरहाने बैठकर अपने नन्हे नन्हे पंजों से मेरे सिर और बालों को हौले हौले सहलाता रहता। जब लेखिका अस्वस्थ थी तब उनके तकिए के पास सिरहाने बैठकर वह अपने छोटे जो नन्हे नन्हे पंजे हैं उससे लेखिका के सिर और बालों को हौले से यानी धीरे धीरे से सहलाता रहता। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಲೇಖಕಿಯವರ ಅನಾರೋಗ್ಯದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರ ತಲೆಯ ಹತ್ತಿರ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಗಿಲ್ಲು ತನ್ನ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಅಂಗೈಯಿಂದ ಅವರ ತಲೆ ಮತ್ತು ಕೂದಲುಗಳನ್ನು ನಿಧಾನವಾಗಿ ಸವರುತ್ತಿರುತ್ತಿತ್ತು। ತಕಿಯ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ದಿಂಬು, सहलाना ಅಂದರೆ सवरू। गर्मियों में जब मैं दोपहर में काम करती रहती तो गिल्लू न बाहर जाता न अपने झूले में बैठता, वह मेरे पास रखी सुराही पर लेट जाता और इस प्रकार समीप भी रहता और ठंडक में भी रहता। तो ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲಿ ಸುರಾಯಿ ಅಂದರೆ ಹೂಜಿ, ಹೂಜಿ ಅಂದರೆ ಒಂದು ನೀರು ತುಂಬುವ ಗಡಿಗೆ। ಬೇಸಿಗೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ನೀರನ್ನು ತಂಪಿಡಲು ನಾವು ಗಡಿಗೆಯನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ, ಆ ಒಂದು ಗಡಿಗೆಯನ್ನು ನಾವು ಸುರಾಹಿ ಅಂತ ಕರೆಯುತ್ತೇವೆ। जब लेखिका गर्मियों के दिनों में दोपहर में जब लेखिका काम करने बैठती तब गिल्लू न बाहर जाता ना वह अपने झूले में बैठता यानी अपने घोंसले में बैठता, वह लेखिका के पास रखी हुई एक सुराही पर लेट जाता। इस तरह क्या होता हो, वो लेखिका के पास भी रहता और ठंडक में भी रहता। ಬೇಸಿಗೆಯ ಕಾಲದಲ್ಲಿ ಲೇಖಕಿಯರು ಮಧ್ಯಾಹ್ನ ಕೆಲಸ ಮಾಡುವಾಗ ಗಿಲ್ಲು ಹೊರಗೂ ಹೋಗುತ್ತಿರಲಿಲ್ಲ ಮತ್ತು ತನ್ನ ಗೂಡಿನಲ್ಲಿಯೂ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುತ್ತಿರಲಿಲ್ಲ। ಅದು ಲೇಖಕಿಯವರ ಹತ್ತಿರವಿರುವ ಹೂಜಿಯ ಮೇಲೆ ಮಲಗಿ ಬಿಡುತ್ತಿತ್ತು। ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಹತ್ತಿರ ಮತ್ತು ತಂಪಿನಲ್ಲಿಯೂ ಇರುತ್ತಿತ್ತು। तो बच्चों, अब आगे देखते हैं। गिलहरियों के जीवन की अवधि 2 वर्ष से अधिक नहीं होती, अतः गिल्लू के जीवन यात्रा का अंत आ ही गया। दिन भर उसने न कुछ खाया न वह बाहर गया। बच्चों, गिलहरी के जीवन की अवधि 2 ही वर्ष की होती है, उससे अधिक नहीं होती है। गिल्लू के जीवन का अंतिम समय आ ही गया। उस दिन वह न कुछ खाया न वह बाहर गया। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಅಳಿಲುಗಳ ಜೀವನದ ಅವಧಿ ಕೇವಲ 2 ವರ್ಷಗಳಿರುತ್ತವೆ, ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಅದು ಇರುವುದಿಲ್ಲ। ಗಿಲ್ಲುವಿನ ಜೀವನದ ಅಂತಿಮ ದಿನ ಬಂದೇ ಬಿಟ್ಟಿತು। ದಿನವಿಡೀ ಅದು ಏನೂ ತಿನ್ನಲಿಲ್ಲ, ಹೊರಗೂ ಹೋಗಲಿಲ್ಲ। पंजे इतने ठंडे हो रहे थे कि मैंने जागकर हीटर जलाया और उसे उष्णता देने का प्रयत्न किया, परंतु प्रभात के प्रथम किरण के साथ ही वह चीर निद्रा में सो गया। ಅದರ ಅಂಗೈಗಳು ತಂಪಾಗುತ್ತಿದ್ದವು। ಲೇಖಕಿಯವರು ಹೀಟರ್ದಿಂದ ಉಷ್ಣತೆ ನೀಡುವ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದರು, ಆದರೆ ಮುಂಜಾವಿನ ಪ್ರಥಮ ಕಿರಣದೊಂದಿಗೆ ಅದು ಚೀರನಿದ್ರೆಯಲ್ಲಿ ಮಲಗಿತು, ಅಂದರೆ ಗಿಲ್ಲುವಿನ ಜೀವನದ ಅಂತ್ಯವಾಯಿತು। उसका झूला उतार कर रख दिया गया है और खिड़की की जाली बंद कर दी गई है, परंतु गिलहरियों की नई पीढ़ी जाली के उस पार चिक चिक करती ही रहती है और सोनजोई खिलती ही रहती है। गिल्लू के मृत्यु के बाद उसका झूला उतार कर रखा गया और खिड़की की जाली बंद कर दी गई, लेकिन लेखिका कहती हैं कि गिलहरियों की जो नई पीढ़ी है जाली के उस पर चिक चिक करती ही रहती है और सोनजोई खिलती रहती है। बस कमी थी तो ಗಿಲ್ಲು की थी। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಗಿಲ್ಲುವಿನ ಮೃತ್ಯುದ ನಂತರ ಅದರ ಗೂಡವನ್ನು ತೆಗೆದಿಡಲಾಯಿತು ಹಾಗೂ ಕಿಟಕಿಯ ಜಾಳಿಗೆಯನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಲಾಯಿತು, ಆದರೆ ಅಳಿಲುಗಳ ಹೊಸ ಒಂದು ಪೀಳಿಗೆ ಜಾಳಿಗೆಯ ಹತ್ತಿರ ಬಂದು ಚಿಕ್ ಚಿಕ್ ಎನ್ನುತ್ತಿದ್ದವು ಹಾಗೂ सोनजोई अरಳುತ್ತಿತ್ತು। सोनजोई की लता के नीचे गिल्लू की समाधि है, इसलिए भी कि उसे वह लता सबसे अधिक प्रिय थी, इसलिए भी कि उस लघु गात का किसी वासंती दिन जूही के पिताब छोटे फूल के रूप में खिल जाने का विश्वास मुझे संतोष देता है। गिल्लू की जो समाधि थी सोनजोई लता के नीचे बनाई गई। गिल्लू की समाधि सोनजोई लता के नीचे बनाई गई क्योंकि गिल्लू को वह लता बहुत पसंद थी, इसलिए भी कि उसका जो लघु हाथ है एक वासंती के दिन जूही के पिताब के रूप में छोटे फूल के रूप में खिल जाने का विश्वास लेखिका को था और उनको यह विश्वास संतोष भी देता था, आनंद भी देता था, खुशी देता था। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಗಿಲ್ಲುವಿನ ಸಮಾಧಿ सोनजोई ಬಳ್ಳಿಯ ಕೆಳಗೆ ಮಾಡಲಾಯಿತು। ಅದಕ್ಕೆ ಈ ಬಳ್ಳಿ ಬಹಳ ಪ್ರಿಯವಾಗಿತ್ತು, ಆದ್ದರಿಂದ ಅದರ ಕೆಳಗೆ ಇದರ ಸಮಾಧಿಯನ್ನು ಮಾಡಲಾಯಿತು। ಅದರ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ವಾಸಂತಿಯ ದಿನ ಜೂಹಿಯ ಹಳದಿಯ ಒಂದು ಹೂವಿನ ರೂಪದಲ್ಲಿ ಅರಳುವ ವಿಶ್ವಾಸ ಅವರಿಗೆ ಲೇಖಕಿಯವರಿಗೆ ಇತ್ತು ಮತ್ತು ಈ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ ಅವರಿಗೆ ಆನಂದವು ನೀಡುತ್ತಿತ್ತು। ಈ ರೀತಿಯಾಗಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾಜಿಯವರು ಗಿಲ್ಲು ಪಾಠದಲ್ಲಿ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಅಳಿಲಿನ ಮರಿಯ ಜೀವನ ಶೈಲಿಯ ಜೊತೆಗೆ ಮಾನವನ ಸಂಬಂಧದ ಒಂದು ಪ್ರಭಾವಶಾಲಿಯಾದ ಒಂದು ಚಿತ್ರಣವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ।
ಈ ಪಾಠ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟವಾಗಿರ್ಬೋದು ಅಂತ ಭಾವಿಸ್ತೀನಿ. ಇಷ್ಟವಾಗಿದ್ದರೆ ಈ ವಿಡಿಯೋಗೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ನಿಮ್ಮ ಗೆಳೆಯರ ಜೊತೆಗೆ ಶೇರ್ ಮಾಡಿ. ಇನ್ನೂವರೆಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ವನ್ನು ನೀವು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಈಗಲೇ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಅಲ್ಲೇ ಹತ್ತಿರವಿರುವಂತಹ ಬೆಲ್ ಐಕನ್ ಮೇಲೆ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ ಆಲ್ ನೋಟಿಫಿಕೇಷನ್ವನ್ನು ಆನ್ ಮಾಡಿ. ಇದರಿಂದ ನಮ್ಮ ಚಾನೆಲಿನ ಎಲ್ಲ ಅಪ್ಡೇಟ್ಸ್ಗಳು ನಿಮಗೆ ನಿರಂತರವಾಗಿ ಸಿಗುತ್ತಿರುತ್ತವೆ. ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ನೋಡೋದಕ್ಕಾಗಿ ನಿಮಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಭೇಟಿಯಾಗೋಣ ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ.